हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं सेट जीएस गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहे मुंबई मधलं, या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 साठी काय असणार आहे। मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरी मधून फर्स्ट आउट म्हणजे या कॉलेजमध्ये तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट होण्यासाठी मिनिमम किती ऑल इंडिया रँक हवा, त्याचबरोबर या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरी मधून शेवटच्या सीटसाठी अलॉटमेंटसाठी किती ऑल इंडिया रँक हवा त्याची इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। त्याचबरोबर लास्ट इयरला या कॉलेजमध्ये क्लोजिंग कट ऑफ नीट स्कोरनुसार किती होता ही पण इन्फॉर्मेशन मी शेअर करत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट स्कोर जो आहे ना तो तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन म्हणून मी शेअर करत आहे। बाकी तुम्हाला जर शुअर सीट अलॉटमेंट हवा असेल फर्स्ट राऊंडला तर तुम्हाला मी जो फर्स्ट स्टुडंट ऑल इंडिया रँक शेअर करतोय त्याला तुम्हाला एक्सपेक्टेड घेऊन चलणं आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला या कॉलेजमध्ये शेवटपर्यंत सीट अलॉटमेंटची अपेक्षा ठेवणं आहे शेवटच्या सीटसाठी तर तुम्ही लास्ट स्टुडंटचा जो ऑल इंडिया रँक आहे ना त्याला या ठिकाणी कन्सिडर करू शकतात। आता जर आपण सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला तर 1,94,080 पर्यंत या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालेलं आहे कॅप राउंड 1 मध्ये पहिल्या विद्यार्थ्याला। त्याचबरोबर लास्ट विद्यार्थ्याचा जर आपण बघितला तर 5,08,398 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं। नीट स्कोर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकतात। आता जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 6,07,55 फर्स्ट राउंड साठी आणि लास्ट सीट साठी या ठिकाणी 6,07,55 म्हणजे या कॉलेजमध्ये एसटी कॅटेगरीची एकच जागा होती। कॅप राउंड 1 मध्ये या मुलाला सीट अलॉटमेंट झालं किंवा कॅप राउंड सेकंड मध्ये झालं किंवा कॅप राउंड थर्ड मध्ये झालं, त्या मुलाला त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरला, ऍडमिशन कन्फर्म केलं तर मग नंतर पुढे ही सीट येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला इथं एकच सीट होती तर एकच विद्यार्थी दिसणार आहे। म्हणून तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक या ठिकाणी 100% सेम दिसणार आहे। म्हणजे यावर्षी पण अशीच कंडिशन बनणार आहे, जर कोणाला कॅप राउंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट झालं आणि त्या कॅटेगरीसाठी एकच जागा असेल तर ते ऍडमिशन तिथंच कन्फर्म झालं। मग त्या कॅटेगरी मधून तुम्ही किती जरी चांगल्या स्कोरवर नंतर सेकंड राऊंड थर्ड राऊंडला अप्लाय केलं तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे ऍडमिशन मिळणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि ह्याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला काउन्सिलिंगचे रूल रीड करून अलॉटमेंट कसं होतं आणि कसे नियम आहेत समजा या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार करून काउन्सिलिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता जर आपण व्हीजे कॅटेगरीचा विचार केला तर व्हीजे कॅटेगरीसाठी 2,61,475 सीट अलॉटमेंट झालं होतं। लास्ट 2,61,475 परत व्हीजे कॅटेगरीसाठी पण एकच जागा होती, म्हणून ज्या मुलांना सीट अलॉटमेंट केलं त्याच मुलाला कॉलेज भेटलं। त्याच्यानंतर इथं याच्यापेक्षा किती जरी चांगला टॉपर मुलगा अप्लाय करेल तरी पण त्या मुलाला सीट अलॉटमेंट होणार नाही, कारण काउन्सिलिंगचे नियम जे आहेत त्या नियमानुसारच ऍडमिशन केलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा। एनटीबी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी 5,57,613 फर्स्ट, 5,57,613 लास्ट विद्यार्थ्याला तुम्हाला सीट अलॉटमेंट होताना बघायला भेटेल। एनटीसी कॅटेगरी मधून 1,71,486 फर्स्ट, सेम 1,71,486 तुम्हाला शेवटचा विद्यार्थी बघायला भेटेल। एनटीडी कॅटेगरी मधून 5,88,748, 5,88,748 तुम्हाला बघायला भेटेल, कारण व्हीजे कॅटेगरी, एनटीबी कॅटेगरी, एनटीसी कॅटेगरी, एनटीडी कॅटेगरी या कॅटेगरी अशा आहेत जिथे की तुम्हाला एक किंवा दोनच जागा बघायला भेटतील। त्याच्यामुळे फर्स्ट आणि लास्ट विद्यार्थ्याचा स्कोर जो आहे तो बऱ्याच कॉलेजमध्ये तुम्हाला या कॅटेगरी बद्दल सेमच बघायला मिळतो। आता आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 1,52,363 फर्स्ट राऊंड मध्ये आणि 2,90,446 जो आहे तो शेवटच्या सीटचा कट ऑफ होता लास्ट इयरचा 2025 चा, आणि हाच ऑल इंडिया रँक तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चलू शकतात। एसीबीसी कॅटेगरी मधून 1,44,419 वर सीट अलॉटमेंट झालं होतं। लास्ट 2,80,826 पर्यंत अलॉटमेंट झालं होतं। ईडब्ल्यूएस मधून 1,02,577 फर्स्ट, 1,42,645 लास्ट, ओपन कॅटेगरी मधून 44,591 फर्स्ट सीट अलॉटमेंट झालं होतं फर्स्ट सीट साठी, आणि लास्ट 88,812। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या कॉलेजमध्ये तुम्हाला जे सीट अलॉटमेंट दिसते 44,591, हा मुलगा जर थोडा व्यवस्थित काउन्सिलिंग केली असती तर या मुलाला राज्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी सीट अलॉटमेंट झालं असतं। पण एकतर या मुलाला दुसऱ्या सिटीमध्ये जाणं नव्हतं, याला फक्त मुंबईमध्ये ऍडमिशन करणं होतं, म्हणून त्यानं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन न करता त्यानं मुंबईमध्ये जे आहे ते बीपीटीएस ला ऍडमिशन केलं। फर्स्ट गोष्ट किंवा सेकंड गोष्ट, ह्या मुलाला काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन मिळवली नाहीये, त्यामुळे त्याला असं वाटलं असेल की मला गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळणार नाही जनरल मधून ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ बघून, आणि त्याच्यामुळे छोट्याशा चुकीमुळे त्याच्या किंवा त्याला जो काउन्सिलर बाय केला समजा त्या काउन्सिलरच्या एका छोट्याशा चुकीमुळे या मुलाचं गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये ऍडमिशन न होता गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं असू शकतं। दोन्ही कंडिशन या ठिकाणी बनतात, पण आपण 99% जर विचार केला तर कोणीही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज सोडून मुंबईच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये ऍडमिशन करणार नाहीये। म्हणजे काउन्सिलिंग मध्ये काही ना काहीतरी चूक झाली म्हणून या मुलाला जे आहे ते गव्हर्नमेंट बीपीटीएस कॉलेज अलॉटमेंट झालेलं असू शकतं, आणि एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्या हातातून या ठिकाणी निष्ठून गेलेले, कारण काउन्सिलिंग मध्ये काही ना काही चुकी झालेली। आणि 1% चान्स असा पण असू शकतो की या मुलाला बाकीच्या सिटीमध्ये जाऊन गव्हर्नमेंट कॉलेजमधून एमबीबीएस करणं नव्हतं, त्याला जो मिळेल तो कोर्स फक्त मुंबईमधून करणं होतं, म्हणून या मुलानं मुंबईमध्ये ऍडमिशन केलेलं असू शकतं, हे पण या ठिकाणी होऊ शकतं। आता जर आपण विचार केला, पण इथं अजून एक कंडिशन बनते की या मुलाला गव्हर्नमेंट बीएमएस पण आर्यपदाच्या मुंबईमध्ये मिळालं असतं, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही विचार केला तर एक तर या मुलाला फक्त बीपीटीएसच करणं होतं किंवा मग काउन्सिलिंग मध्ये काही ना काहीतरी चूक झाली होती, आणि तुम्ही पण यावर्षी पूर्ण नियम बघून
सीट अलॉटमेंट कसं होतं, या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून जे आहेत ते या ठिकाणी काउन्सिलिंग करा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही आणि एक तुम्हाला चांगला कोर्स मिळायचा सोडून बाकी बेकार कोर्सला ऍडमिशन होणार नाहीये. आता जर आपण डिफेन्स साठी विचार केला तर 1,96,012 पर्यंत या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतो तुम्हाला. नंतर डिफेन्स 2 साठी एक्सपेक्टेड ऑल इंडिया 2,64,335 तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. फिजिकल हँडिकॅप साठी तुम्ही जस्ट नीट एक्झाम दिलेली असेल तरी पण तुम्हाला बीपीटीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी 100% सीट अलॉटमेंट होऊ शकते. लास्ट इयरला जवळपास 14,33,500 पर्यंत गव्हर्नमेंट बीपीटीएस कॉलेज सेट जीएस मेडिकल कॉलेजमध्ये फिजिकल हँडिकॅप मधून सीट अलॉटमेंट झालेला आहे. आता हा होता एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ जो की मी तुमच्याबरोबर शेअर केलाय. तुम्हाला अशाच प्रकारे बाकी कॉलेजचे व्हिडिओ हवे असतील कट ऑफ फीस बद्दल, फिजिओथेरपी कोर्स बद्दल, तर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. आणि तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तुम्ही आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही तिथे ही पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डेफिनेटली शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला आमच्याकडून पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंग रिक्वायरमेंट असेल आणि तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करून घेणं असतील तर तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईड मध्ये जॉईन होऊ शकता. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.